मार्ग आपल्या केला मग काय नमस्कार, मी अहिल्यादेवी पतसंस्था सहकारी मर्यादित सातारा चेअरमन जयराम काळे. आज या ठिकाणी अहिल्यादेवी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती या ठिकाणी आज साजरी होत आहे आमच्या संस्थेच्या माध्यमातून. आज देशभरात सगळीकडं आनंदाचं वातावरण आहे की अहिल्यादेवीने जे यापूर्वी जे एक महिला असून म्हणजे कार्य, सामाजिक कार्य, शैक्षणिक किंवा धार्मिक कार्य केलेले ते आज कुणीही करू शकत नाही. म्हणजे शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे केले, त्यानंतर संभाजी महाराज, त्यानंतर एक महिला असून अहिल्यादेवींचं एवढं मोठं कार्य आहे की त्यांनी सर्वसामान्यांसाठी, लोकांसाठी चांगलं प्रशासक म्हणून काम किंवा घाट, मंदिरं किंवा तुमचे रस्ते, विहिरी अशी बरीच कामं केलेली आहेत. या ठिकाणी सांगावं एवढंच वाटतं की त्यांचं कार्य या संस्थेच्या माध्यमातून आम्ही जे वर्षभरात कार्यक्रम करत असतो समाजासाठी, आमच्या वर्षभरात जे कार्यक्रम करतो, महिलांचा हळदी-कुंकू कार्यक्रम किंवा या ठिकाणी रक्तदान शिबिर किंवा समाज वृक्ष लागवड या असे विविध कार्यक्रम घेत असतो. आजसुद्धा या ठिकाणी जयंतीत देशभर जयंतीचे कार्यक्रम चालू आहेत. आज आमच्या तालुक्यातनं, जिल्ह्यातनं, राज्यातून सर्व देशभर सर्व प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी खेडोपाडी अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम आहेत. आज 2-3 दिवस 29, 30, 31 पासून खाली गांधी मैदान सुद्धा नगरपालिकेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतले. नगरपालिकेने यावेळेला आम्हाला चांगलं अहिल्यादेवींच्या याला मदत केली. तसंच या पुढचं करतो म्हणून सांगितले त्यांनी. त्या परवा दिवशी आम्हाला ज्या आमची मागणी होती, आम्ही दोन्ही महाराजांच्याकडे मागणी केली होती की कुठंतरी साताऱ्यात एक मोठं स्मारक अहिल्यादेवींचं या ठिकाणी साताऱ्यात उभारण्यात यावं असं मागणी होती. तर परवा 29 तारखेला महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे यांनी त्या ठिकाणी आम्हाला कार्यक्रमाला आले, त्या ठिकाणी शब्द दिला आहे की अहिल्यादेवींचे शोभेल असे पुरेसे स्मारक साताऱ्यात नक्कीच होणार, असा एक शब्द आम्हाला सर्व धनगर समाज बांधवांना त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून ते शब्द पूर्ण करतील असं आमच्या समाजात पूर्णपणे आनंदाचं वातावरण या ठिकाणी जयंतीनिमित्त आहे.